अच्छा नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज शनिवार, ऑब्विसली आमचा हॉलिडेजचा तिसरा दिवस आणि आज आम्ही चाललो आहोत न्यू कासलला. त्याची इन्फॉर्मेशन मोहित देईल, मला एवढं काही माहिती नाही. बरं मोहित सांग, ते मंदिर कुठे आहे, कसं जाता येतं, सिडनी पासून किती लांब आहे? मी मॅप टाकते पण तू एक्सप्लेन कर, मी मॅप टाकते. सो आम्ही बाथर्सला राहतो. बाथर्स पासून न्यू कासलला जायला 2 रस्ते आहेत. एक खूप गावचा रस्ता आहे आणि आता पाऊस पडतोय, सो तिकडे खूप वाईल्ड लाईफ असेल, सो आम्ही तो रस्ता नाही घेतला. आणि दुसरा रस्ता म्हणजे हायवेनी सिडनीवरून, सो तो पण सेम पडतात दोन्ही. सो आम्ही सिडनी आणि त्याच्यानंतर पुन्हा न्यू कासल अशा प्रकारे चालू. आणि न्यू कासलपासून आतमध्ये, सो न्यू कासलला जायला नाही लागणार. सो तसं आहे ते. हरे कृष्णा मंदिर आहे. हा, त्याला दुसरं नाव आहे न्यू गोकुळा फार्म. आणि ते आपल्या घरापासून किती लांब आहे? 4 तास. आणि सिडनी पासून 2 तास. आणि न्यू कासल पासून 1 तास. व्हेरी गुड. तर हा, आम्ही आज खूप जण चाललोय. सगळ्यात पुढे जिगर ड्राईव्ह करतोय, पप्पा बाजूला बसलेत, मध्ये मी आणि गोड मम्मी. ब्लॉग मध्ये आता ते गोड असं खूप फेमस झालंय. गोड मम्मी आणि मी, आणि पाठीमागे मोहित आणि वॉफल, सगळे जण बसलेले आहेत. गोड मोहित बोल. नाही, तो हँडसम मोहित. काय चाललंय या दोघांचं? वॉफल आले असा झोप वॉफल. चल ये झोप मस्त पैकी झोप. झोप. मला पण शाली सारखं वाटतंय माहितीये एकदम. वॉफल नो डाऊन. हे आता ब्लू माउंटन्स मध्ये आलो आहोत आम्ही, आणि हे सगळं आता धुकं दिसतंय. आणि हेच माझ्या मम्मी पप्पांना बघायची खूप इच्छा होती. मी आधी अशी मम्मीला अशी व्हिडिओज वगैरे काढून पाठवायची, आणि आता ते खूप आवडते त्या दोघांना पण. प्रत्यक्षात आम्ही बघतोय. हा पूर्ण डोंगर आहे बरं का पप्पा समोर, पण तो दिसत नाहीये बघा, है ना? हा, याच्यापेक्षा खूप जास्ती असणार ब्लू माउंटन मध्ये. हे तर ब्लू माउंटन माउंट विक्टोरिया नंतर चालू आहे ना. तो हा का एवढा खुश आहे? बुबू आले, बुबू कसे खुश आहे बुबू. बेकार डायरेक्ट इकडनं मी पकडलो तरी पण उडी मारून आला माहिती नाही. अगं जशी तू उतरली त्याला तसंच असतं. मग त्याला तसंच असतं. आणि तू जिथे जाते ना तिथं तू असा बघत होता. त्याला असं वाटतं मला बाबा कार मध्येच ठेवणार का काय, भीती वाटते त्याला. खतरनाक जगह पे बनाया बघा पप्पा, पुढचा रस्ता बघ मम्मी. रस्ता वगैरे बनवायचे नाही, हे बनवणार नाही माझ्या मनात लोक. है ना? भीमाशंकरला गेलो ना आपण. आप पहली बार आ रहे हो? हाँ. आपलं भीमाशंकर आहे ना, भीमाशंकर एकदम. तिथे जायचंय आपल्याला. इथे आता आपण गाडी आधी पार्क करू. बरं, आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. न्यू गोकुला फार्म, हरे कृष्णा हरे रामा टेम्पल. हा आहे एंट्रन्स. नमस्ते. दिसला मोर? हो, मोर आहेत तिकडे, मोर त्यात. आणि मग हे आपलंच आहे. मग हा बघ मोर. बघ पप्पा, इकडे या, मोर बघा इकडे जवळ एकदम. पचायला जेवून घेऊयात आधी. हे बघ पिसारा बघ, तो बघ तिथे पण आहे मोर. मग सगळीकडेच वाटतं ना पप्पा, श्रीकृष्णाच्या अशा प्रॉपर घरात आल्यासारखं, गोकुळासारखं. मग निघाला बाई, ते एकदाच फुलवलेलं आमच्या समोर. किती मस्त वाटलं असेल ना. मग कुठे किती मोहित ते काय समोर? काय झालं? ओपन नाही आहे. क्यों?
हे बघा पप्पा, इथे लिहिताना पण बघा कसं लिहिलेलं आहे त्या बोर्डवरती, हरे कृष्णा हरे कृष्णा है ना, हरे रामा है ना, हरे कृष्णा लिहिलंय बघ मम्मी इथे पण है ना. आपल्यामध्ये कसं कृष्ण असतं ना, हे गोऱ्या लोकांचे. हा मस्त. आणि हे आहेत श्री प्रभुपाद. कुठे आहे ते गाय वासरू? तुला माहिती चकली इकडे नाही. हा जो हत्ती घेतो ना आपण, हा हत्ती वर सोडायचा तर घरामध्ये खूप चांगलं असं आपल्या घरामध्ये खूप प्रगती होते. बरं, हे एक आहे $18. मग मी Amazon वरती ना मी एवढा मोठा हत्ती मागवू शकते. हिंदू लोक सगळे हिंदू लोक. आणि ते तिथे आता आहे लांडोर. हे लांडोर कोकम सरबत. नाही, आता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे, प्रसाद झालेला आहे खाऊन. मस्त अशी डाळ, भात, त्यानंतर भाजी होती, छोले आणि कसले तरी असे पकोडे टाईप असं काहीतरी होतं ते खाल्लं. आणि खीर होती आणि अजून पालकचे माझ्या मते वेगळे अजून पकोडे होते, ते पण खाल्ले. इतकं मस्त वाटतं यांच्या जेवणामध्ये. एक सात्विकता असते, म्हणजे असं तिखट नाही, काही नाही. मस्त वाटतं खायला एकदम. मागे मस्त हे बघ, मम्मीच्या बाजूला लांडोर आहे. हो नक्की, माझी मुलगी इथे म्हटल्यावर येणं जाणं तर राहणार असणारच. मग आपण इथे श्रीकृष्णाच्या इथंच भेटू. चलो बाय बाय. हो, आमचा आधी प्लॅन होता की ह्या घरामध्ये राहायचं, म्हणजे एक ओव्हरनाईट स्टे. तर इथे हे आपलं मंदिर आणि इथे असे एक छोटे छोटे असे केबिन्स टाईप आहेत. तर इथे खाली बघा सगळे मोर वगैरे आहेत. तर तो प्लॅन होता पण कॅन्सल झाला तो प्लॅन, बट इट्स ओके. आणि इथे डोंगरावरती तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे कांगारू वगैरे खूप आहेत. गाई वगैरे पण आहेत, आपण ते जाऊच आता थोड्या वेळात बघायला. मराठी मस्तपैकी एक फॅमिली भेटली, इंदोरवरून आलेले ते लोक. मस्त वाटलं त्यांच्याशी पण बोलून, है ना. आपले असे मराठी भेटल्यावर किती छान वाटतं, किती छान वाटतं. मग एकदम मस्त. इकडे पण मम्मी हवेमध्ये ना जास्त थंडावा नाहीये ना. ते लोक बोलले की आपण कधी इंदोरला भेटलो नाही, इथे भेटलो, इथे येऊन भेटलो. मग पृथ्वी गोल आहे. पप्पा तर एकदम फॉरेनरच दिसतात माझे. अच्छा, तर आम्ही इथे आलो आहोत न्यू गोकुळा फार्ममध्ये. आता ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी की हे एक इस्कॉन टेम्पल आहे. इस्कॉन टेम्पल हे श्री प्रभुपादा त्यांनी ओपन केलं होतं. हे खास अशा लोकांसाठी त्यांनी ओपन केलेलं आहे की ज्यांना काही नोकरी पाणी नाही आहे किंवा खूप लोक वाईट मार्गाला गेले होते, त्यांनी सरळ मार्गावरती आणलं. त्यांनी स्वतःहून भगवद्गीता इंग्लिशमध्ये लिहिली आणि त्यांनी अशा लोकांपर्यंत पोहोचवली ज्यांचा या देवाच्या मार्गाशी काही संबंध नव्हता. तर इथे बऱ्यापैकी असे गोरे लोक वगैरे पण दिसतात जे साडी घालून असतात, टिक्का वगैरे लावून असतात. खूप मस्त वाटतं बघून. आणि जेवण तर इतकं छान होतं की खाल्लं तरी असं पोट भरल्यासारखं वाटत नाही. आणि म्हणजे असं आपण खातो ना आपल्या घरातलं जेवण, थोडं हेवी होऊन जातं वगैरे आणि नंतर मग असं वॉक करावं वगैरे लागतो, पण असं बिलकुल वाटलं नाही. इतकं छान वाटलं. आणि आता हे 4 जण येत आहेत हळूहळू. लास्ट टाइम आम्ही आलेलो ना तेव्हा मोरांनी पिसारा फुलवला होता. माझा आत्तापर्यंत असं गैरसमज होता की पावसाळी वातावरण असेल तर मोर पिसारा फुलवतो, पण तसं नाही आहे. का मोर पिसारा फुलवतो तर लांडोर आहे ना त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी. किती छान ना. आणि ॲक्च्युअलमध्ये ते बघितलं, सगळ्यात पहिले एका मोराने पिसारा फुलवला, नंतर मग लांडोर त्याच्याकडे अशी मस्तपैकी अट्रॅक्ट झाली, पळत गेली. आणि त्यानंतर परत दुसऱ्या मोराने पिसारा फुलवला, मग परत तीच लांडोर दुसऱ्या मोराकडे गेली. असं मस्त बघून मस्त छान वाटत होतं. हे बघा, हे सगळे पूर्ण डोंगर वगैरे आहे.
इतकं मस्त वाटतं यार. आणि इकडे मेडिटेशन क्लासेस वगैरे पण होतात, योगा क्लासेस होतात. लास्ट टाइम आम्ही, आता हे जे मंदिर आहे हे न्यू कासलमध्ये आहे. आम्ही लास्ट टाइम क्वीन्सलँडमध्ये इस्कॉन टेम्पलमध्ये राहिलेलो आणि रात्रभर राहिलेलो, योगा क्लासेस अटेंड केलेले. इथे लास्ट टाइम आम्ही जे प्रसाद वगैरे खाऊन झाल्यानंतर जे मोठे मोठे पातेले असतात तिथे सेवा पण केलेली. खूप मस्त वाटतं माहिती आहे इथे असं राहून काहीतरी केलं ना. इथे छोटी छोटी बदकं पण आहेत. ते तिथे छोटे छोटे केबिन्स जे दिसत आहेत तिथे आम्ही राहायचा प्लॅन करत होतो. मग बघ ना, मम्मीने काय घातलंय. वेलकम टू आवर गार्डन. अच्छा, हाँ भोपड़ा. ये क्या है आपके पास? वांग. ये वांग है? ये नहीं वांग है, वांग अंदर है. ऐसा ये क्या है फिर? पता नहीं, वो काटा काटा है. बापरे, वांगी बघ, कॅक्टस. आणि हे बघ भोपळा स्वतः पिकवलेले आहेत बरं का इकडे. धीर्या पीछे आ जाओ बाई. हे बघ, ह्या गाईच्या डोक्यावर हार्ट सारखं आहे. हे बघ, नहीं तो आपकी बीवी तो हमको बरोबर करेगी. हार्ट सारखं है. हाँ, उसको खाना ऐसा लगा, खाना खाने के लिए. देऊ शकतो पण आपण आणलं नाही ना. नाही हो बाप्पा, त्यांचं वेगळं जेवण असतं. बापरे, सेम वॉफल सारखं वाटतंय मला. वॉफल सारखंच तोंड केलं ना. मला भीती वाटते. हा, बापरे, तर सगळ्या गायी आल्या. सगळ्या हळूहळू येत आहेत आता. सगळ्यांना भूक लागले पण त्यांना तिथे आहे गवत. हा, मालनरिष्ट वाटतं ना. मम्मी, अगो काय, अगो तू मम्मी हाय का ते. देवा, हो बघ ना ग, सगळे आले. नाही ग मम्मी, भीती वाटते. किती मोठी गोष्ट आहे, यांना खाऊ घालणं. हो, नाही, नथ आहे, नथ आहे, नथ का काहीतरी घातलंय. त्याला नथ घातलीये. पुऱ्याचं नथ सारखं. गोड आहेत ना, मग वेगळे आहेत बघ मम्मी दिसायला ना. कितना चारा निकाला. रोज वहाँ पे ऐसा लड्डू भी मिला. आ जाओ ना इधर, देखो आगे भी. नाही, नको आहे ते. नाही, ते लोक ते नाही खात, हा गवत खातात, गवत. खूप मोठ्या गाई नाही वाटत आहेत या. पप्पा जरा लांब राहा, ते शिंग खूप टोकेरी आहे. हा, शिंग मारलं ना. थोड़ा दूर ही रहो, वो उसका बहुत. शिंग मारला ना तर रात्रीच्या फ्लाईटनीच घरी जायला लागेल. अरे काय आवाज भारी. जिगर का पहले खा बिचारा, उधर से लेके आया इधर तक. ये काय, ये थोड़ा ज्यादा नहीं हो गया जिगर. इतना ज्यादा खिला दिया. शंकराचा नंदीच दिसतो तो, बघ ना. बघा ना, खरंच आहे शंकराचा नंदी. गोमूत्र देख. कुठे गोमूत्र? ती गायातला ती आणि बैल वेगळं वेगळं केलंय. ट्रेन में बिस्लेरी बॉटल. चल मग. काय झालं? ए गाय, काय झालं गाईला? किती गोड गाई आहेत ना. किसको चाहिए? कम कम.
हा बघा, खाज येते तर कशी खाजवते आई ग. कसं असतं ना प्राण्यांचं. ये गाय कुछ अलग ही है. हा आई गो, नाही हो पप्पा, तिचं हे आहे काहीतरी. हा डोळा नाहीये या गाईला. नाही नाही नाही, एक डोळा नाहीये. बिचारी. बिचारा आहे का? बिचारा. तिकडच्या सगळ्या गाई आहे, तिकडचे सगळे बैल आहेत. हा. अरे बापरे, तो बैट बॉल के लिए बहुत अच्छा है. हे बघ कसं काय रे. अरे बापरे. अगं हे बघ, दुधी आहे बघ. हो बघितलं. अगं ही दुधी आहे का काय आहे? बॅट पेक्षा पण मोठी आहे. आम्हाला खायला आवडतं दुधी. ब थंडी, थंडीमध्ये सगळं होतं ग बाई. हा काहीतरी आहेत या गोष्टी. तरी आहे हे मात्र. काय आहे ते कळत नाहीये. हे काय केळीची पानं आहेत का? हा का? किती छान ना. ब्युटिफुल. बघ त्या लोकांनी त्याचा चारा घेतला बघ. हो. हे दुधी बघून काय आठवलं तुम्हाला? दुधी आमची आवडती भाजी. नाही, लौकी बघून काय आठवलं? लौकी रस. लौकीचा रस. मोहित, तुला लौकी बघून काय आठवलं? काय का? पंचायत कालची सिरीज. आम्ही आता नवीन सिरीज सुरू केली, म्हणजे मी आणि मोहितने तर बघितली आहे, पण पप्पांना वगैरे दाखवण्यासाठी. मम्मीला काय आवडली नाही वाटतं ती सिरीज. पंचायत खूप फेमस सिरीज आहे बाय द वे. एकदम सिंपल, साधी, सरळ, काही डोक्याला टेन्शन नाही, वाद नाही काही. म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये कुठल्या प्रॉब्लेम्स वरून किती मोठ्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात हे त्या पंचायत सिरीज मध्ये आहे. तर पप्पांना खूप आवडली. आता किती 4 एपिसोड बघितले त्यांनी फर्स्ट सीझनचे, खूप आवडली त्यांना. इथे तर पोपट पण आहेत. आवडलं ना मम्मी तुला? असं वाटतं की खरोखर कृष्णाच्या इथे आलो. मग गोकुळात आलो असं वाटतंय. पाऊस पडायला लागले आता अचानक. आत्ता ऊन होतं, अचानक पाऊस. ते बघ फाइट करतायत. बापरे. रुको हा जिगर. अरे बापरे. इकडे क्यों फाइट कर रहे हैं ना वो दोनों? क्यों इतना ना. बाप देखो, लात भी मारी. देखो क्यों मार रहे ना ऐसे. वैसे ही चल रहा है लिटरली. शोल्डर मध्ये दोघांच्या पकडून. ते लात मारतायत प्रॉपर. काय समजतं त्या लोकांना. चलो निघलो. हो सुरतला लग्न आहे ते. सुरतला ते लग्न. तर आता मस्तपैकी आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता मी सगळ्यात मागे बसलेली आहे. टी ब्रेक घेऊन वॉफल सोबत. आणि हे सगळे पुढे. मम्मी पप्पा मध्ये, जिगर आणि मोहित सगळ्यात पुढे आणि मी आणि वॉफल सगळ्यात मागे. कम बबू सीट. आलो आहोत आता आम्ही आईस्क्रीम खायला. मी दिसत पण नाहीये. हा आता थोडी दिसते उलटी चालल्यावर. तिकडे जायचंय आपल्याला आईस्क्रीम खायला. हो आज लाईन नाहीये. असं पैकी तर मम्मीने पिस्ताशिओ घेतलेला आहे. कसं आहे ग मम्मी? खूप सुंदर आहे. टेस्टी एकदम. और जिगर ने कुछ तो मैकेडेमिया करके लिया है.
अलग ही मस्त और ये मेरा हमेशा का कॉफी मस्त. हा इथे फॅमिली पॅक घेतलाय. 4 फ्लेवर्स घेतलेत यामध्ये. पिस्ताशियो, कोको, कुकीज अँड क्रीम, स्ट्रॉबेरी और कौन सा हेझलनट. असं 4 इसमें लिया. असं 4 याच्यामध्ये घेतलेत. आणि मोहित पप्पांनी काही नाही घेतलं. पप्पा कुठे आहेत? हां. आणि मोहित तिकडे उभा आहे वॉफलला घेऊन. त्याच्यासाठी पण पिस्ताशियो, त्याला पण तेच आवडतं.